श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जया वानिता वानिता वेदवाणी म्हणे नेती नेती तिला जे दुरुनी. नव्हे अंत ना पार ज्याच्या रूपाला विसरू कसा मी गुरुपादुकाला. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या गुरुकार्यातील या मोहिमेमधल्या 327व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज फाल्गुन शुद्ध पंचमी, गुरुवार दिनांक 18 मार्च 2021. गुरुवाणी पुष्प 4 मधील साधू संत व साक्षात्कारी व्यक्ती या अध्यायाचं मी पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना पुढे म्हणतात, भारत देश ही धर्मभूमी आहे. आपला भारत देश फार मोठा आहे. प्रत्येकाला सिद्ध भूमीच्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही. म्हणूनच देवांनी ही योजना केली आहे. त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी काही मोजक्या लोकांना दर्शन दिले व आत्मसाक्षात्कार घडवून आणला. अशा रीतीने संत माणसं निर्माण झाली. संत व साधू मंडळी या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. साधू पुरुष हे साधारणतः एकटे राहणे पसंत करतात व स्वतःची साधना चालू ठेवतात. संत मंडळी समाजात राहून व्यवहार सांभाळतात, लोकांना मार्गदर्शन करीत असतात. साक्षात्कारी व्यक्ती या अनुभूतीने सिद्ध झालेल्या व्यक्ती असतात, तर साधू संत हे वृत्तीने सिद्ध झालेले असतात. साधू संत सामान्यांना पारमार्थिक मार्ग दाखवतात, तर साक्षात्कारी व्यक्ती पुन्हा ब्रह्मवाक्य निर्माण करून सामान्यांना पुढे नेतात. परमार्थामध्ये प्रगती करणाऱ्या सर्वच साधकांचे अंतिम उद्दिष्ट साक्षात्कार होणे हे असतं. साक्षात्काराबद्दल प्रत्येक साधकाच्या मनात कुतूहल असतं. साक्षात्कार ह्या शब्दाचा अर्थ फार मोठा व गहन आहे. मनुष्य देहात साक्षात ईश्वराचा आकार दिसणं हा सुद्धा साक्षात्काराचा एक प्रकार म्हणता येईल. साक्षात्कार होणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. ह्यासाठी फार कष्ट करावे लागतात. जन्मोजन्मींच्या साधनेतूनच पुण्य गोळा करावे लागते. गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे उपासना करून प्रगती करावी लागते. मनाची एकाग्रता मिळवावी लागते. ज्या व्यक्तीला साक्षात्कार होतो तिची स्मृती एकदम जागृत होते. तिला संपूर्ण ज्ञान प्राप्त होते. शाश्वत सत्य काय आहे हे लक्षात येते. अशा व्यक्तींचे संपूर्ण अज्ञान, अपूर्णता, उणीवा, शंका, कुशंका, तर्क व संशय गळून पडतात. अशा व्यक्ती भौतिक सर्व ज्ञानाचे स्थान बनतात. त्यांना मागील कैक जन्म आठवतात व भविष्यात घडणाऱ्या गोष्टी स्पष्ट कळायला लागतात. साक्षात्कारी व्यक्तीला सर्व चराचर सृष्टीचे रहस्य समजलेले असते. सृष्टीवर ह्यांचा अधिकार चालू शकतो, परंतु ह्या अधिकाराचा वापर करायचा नसतो असा अलिखित संकेत आहे. वयाच्या 10व्या वर्षापर्यंत झालेल्या साक्षात्कारास विशेष महत्त्व आहे. या वयापर्यंत मुलाचे वय कोवळे असते. कोणत्याही वाईट व अनिष्ट विचाराची कायमची छाप मनावर उमटलेली नसते. जीवनात एकदाच साक्षात्कार होतो. परिसस्पर्शाने लोखंडाचे एकदा सोन्यात रूपांतर झाल्यानंतर ते जसे कायम सोनेच राहते, तद्वत एकदा साक्षात्कार झालेली व्यक्ती असामान्य असते. अशा व्यक्तीच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. बोलण्यात स्थैर्य येते. आचार विचारात फरक पडतो. आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच्या मागे परमेश्वराचे अधिष्ठान असते. ईश्वर त्यांना सर्वच बाबतीत मदत करीत असतो. साक्षात्कारी व्यक्ती म्हणजे धर्मजागृती करण्यासाठी व लोकांना अध्यात्म मार्गामध्ये योग्य मार्गदर्शन करण्यासाठी
पाठवलेला ईश्वराचा प्रतिनिधीच होय. साधू संत मंडळी निर्माण करण्यामागे देवांचा फार उदात्त हेतू आहे. त्यालाही पूर्वजन्मांचे चालत आलेले पुण्य व चांगले संस्कार कारणीभूत असतात. त्याशिवाय ईश्वराची कृपा असावी लागते. साधू संत मंडळी सात्विक प्रवृत्तीचे असतात. पूर्वीच्या काळी सर्व समाजातील लोकांना अध्यात्माची ओळख व ओढ होती. त्यावेळी स्त्रिया देखील अध्यात्म मार्गात भरीव कामगिरी करीत. त्यांनी केलेल्या संस्कारामुळेच प्रत्येक पिढीला फायदा होत असे. स्त्री ही शक्ती आहे. संसारी पुरुषांना अध्यात्म मार्गात प्रगती करायची असेल तर स्त्रीचे सर्व सहाय्य आवश्यक आहे. स्त्रियांची प्रगती म्हणजे वैज्ञानिक अथवा भौतिक प्रगती नव्हे, तर विचारांची उच्चता व अध्यात्माच्या आधारे संसार करण्याची क्षमता होय. संत दर्शनाचा व सहवासाचा फार मोठा फायदा असतो. सर्वच लोकांना चांगल्या संत पुरुषांची भेट होत नाही. त्यासाठी मोठे भाग्य लागतं. ज्यांचे पूर्वजन्माचे सुकृत चांगले असेल त्यांचीच ह्या जन्मी साक्षात्कारी अथवा संत पुरुषाशी भेट होऊ शकते. ज्यांच्या उद्धाराची वेळ जवळ आली आहे अशा व्यक्तींची व सत्पुरुषांची भेट श्री गुरु घडवून आणतात. सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्या ज्या लोकांचे भाग्य उदयाला आले आहे अशांना दर्शन देणे, त्यांचा उद्धार करणे हे संतांचे कामच आहे. सामान्य लोकांच्या कल्याणाकरिता त्यांची नेमणूक झालेली असते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, नित्य गुरुवाणी या ग्रंथात आज म्हणजे 18 मार्च रोजी परमपूज्य सद्गुरू म्हणतात, हे शरीर जरी रक्तामांसाचे असले तरी नाना गुण अवगुणांनी युक्त असते. जसे लोणी खाल्ले तर फक्त जिभेला मऊपणा येतो का? नाही, तर त्याचा संपूर्ण शरीराला उपयोग होतो. तसेच ईश्वरी शक्तीचा उपयोग सर्वत्र होतो. ईश्वर अवकृपा कधीही करत नाही, तो सतत कृपाळूच असतो. पण मनुष्य आपल्या गुण अवगुणांनी कसा अनुभवतो? दगडात देव असतो का? असेही काही वेळा प्रमादाने मनुष्य म्हणतो, पण तिथेही तो असतोच, कारण तो सर्वव्यापी आहे. जसे समुद्र हा कुठे खोल तर कुठे उथळ असेल, पण पाण्याची पातळी मात्र समान उंचीवर असते. तसेच व्यक्ती ही कमी अधिक श्रद्धाळू असेल, पण ईश्वराची माया कृपा ही सर्वांवर समान पातळीचीच असते. म्हणून भगवंताविषयी प्रेम उत्पन्न करणे हा सुद्धा त्याच्या उपासनेचाच भाग आहे व हे प्रेम प्रत्येकाने स्वतःच्या ठायी उत्पन्न केले पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, पुढील अध्यायासाठी आणि आशीर्वादाच्या पठणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.